नमस्कार. आता मी हाँगकाँगला परत येतो आहे मुंबईला, ॲक्च्युली पुण्याला. सो हाँगकाँगमध्ये सगळं प्रोसेस झालेलं आहे. आता इथे हाँगकाँगमध्येच म्हणजे फेरीने आलो मी चायनावरून. तर ट्रेन आहे आता, ही ट्रेन घेऊन मला हाँगकाँगच्या एअरपोर्टला जायचं आहे. 2 मिनटात येणार आहे. ट्रेन आलेली आहे आता अशी बघा. हाँगकाँग फेरी पोर्टवरून आता हाँगकाँग एअरपोर्टला जाण्यासाठी ट्रेन, फास्ट ट्रेन आहे, एक स्टेशनच असतं. बोर्ड करूया. असं हे ट्रेन आहे. खूप छान झाली टूर. ॲक्च्युली 6-7 दिवसाचीच होती. म्हणजे मी सोमवारी इथे पोचलो आणि आज आहे शनिवार. सो आज माझी आता संध्याकाळचे वाजलेत साधारण इंडियाच्या प्रमाणे 4:30 आणि इकडे म्हणजे 5-7 वाजले. माझी 8-8:30ची फ्लाईट आहे हाँगकाँगवरून मुंबईसाठी, कॅथे पॅसिफिक. तर रात्री मी साधारण 12:30ला लँड करेल आणि मला तिथून पुढे पुण्याला जायचं. तो सकाळी 4-4:30 वाजते. सुंदर आहे हाँगकाँग. हाँगकाँग पण छान आहे, चायनाही सुंदर आहे. मी ॲक्च्युली शेंजनला गेलो होतो, जिथे यू कॅन से इट्स इंडस्ट्रियल एरिया. आश्चर्य वाटेल तुम्हाला की खूप सुंदर सिटी आहे, जराही कचरा नाही आहे. मी काही दुसरे छान व्हिडिओ काढले आहेत छोटे, त्याच्यात तुम्हाला अंदाज येईल की सिविक सेन्स जो लोकांचा असतो तो खूप ॲक्च्युली बदल घडून आणतो त्या शहरांमध्ये. आपल्याला खूप सारखं शिकण्यासारखं आहे अशा गोष्टीमधून, की आपला देश जर सुंदर ठेवायचा असेल तर कोणाला दुसऱ्याला न सांगता आपल्यालाच स्वतःला बदल घडवायला लागेल फर्स्ट. आणि लोकांची मतं मिक्स आहेत इंडियाबद्दल. मी बऱ्याच लोकांशी बोललो. काही लोकांची खूप छान मतं आहेत, काही लोकांची मिक्स मतं आहेत, काही लोकांची खूप वाईट मतं आहेत. इन टर्म्स ऑफ बाहेर फिरताना त्यांना जे अनुभव येतात की लोक कशी वागतात त्यांच्याबरोबर, किंवा बाहेर जे त्यांना दुर्गंधी दिसते किंवा अजून काही प्रकार दिसतो. त्यांनी सांगितलं की गेटच्या आतमध्ये एक वेगळं ॲटमॉस्फिअर असतं, गेटच्या बाहेर गेलात तुम्ही हॉटेलच्या किंवा एखाद्या प्रिमायसेसच्या की तिथे खूप त्यांना असं वेगळं वातावरण दिसतं. सो असे काही त्यांची मतं आहेत जी मला म्हणजे ह्या 6 दिवसात मी जाणून घेतली. सो आता मी हाँगकाँग एअरपोर्टवर आलेलो आहे. माझा गेट 49 आहे. इथे बघा गेटच्या अकॉर्डिंगली त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत. सो माझा 49 आहे. सो मला दुसऱ्या साईडला कदाचित मला ट्रेन घ्यावी लागेल. सो इथे लिहिलेलं आहे खाली जायचं आहे. सो आय बिलीव्ह मला अजून एक ट्रेन घ्यावी लागेल मला. हे खाली ट्रेन स्टेशन आहे. सो अजून एक ट्रेन घेऊन मला त्या गेटवर जावं लागेल. सो मी पहिलं फेरी पोर्टवरून इकडे आलो मिडल पॉईंटला आणि इथून आता परत दुसऱ्या डायरेक्शनला माझा गेट आहे. सो तिथे मला ट्रेन घेऊन जावं लागेल. बघूया. चलो बाय बाय.